नवनीत चोरी आणि आपल्या सवंगड्यासह त्या वाळवंटामध्ये जे काही लीला केली आहे त्या लीलेचं गुणगान जे आहे ते काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं जातं. विठाला काला आणि पुन्हा हाला म्हणजे पुन्हा जर इकडे जर आला ना तर लोक विचारतील का आला, इकडे का आला, म्हणजे आता काही कालाही संपला आता इकडे का आला असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून काला हे भगवंताची जी काही लीला जी आहे ती फार सुंदर अशी ही लीला आहे. नीट आहे का? आपण तर भागवत सर्वांनी श्रवण केलेलंच आहे. त्या भागवतामध्ये भगवंताने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र हे भगवंताचं, त्याचं उच्चारण करायचं, आचरण करता येत नाही. कारण देव तो देव आहे आणि जीव तो जीव आहे. जे जीवाला जमतं, नीट ऐका, ते देवाला जमतं. ऐका वाक्य, जे जीवाला जमतं ते देवाला जमतं, पण जे देवाला जमतं ते जीवाला जमतं असं काही सांगता येत नाही. ज्याला गोवर्धन पर्वत उचलता येतो, ज्याला त्या ठिकाणी पूतना राक्षसी अगदी बाल्य अवस्थेमध्ये तिचा प्राणाचं हरण करता येतं, भगवंताने ज्या ज्या काही लीला केलेल्या आहेत त्या लीला सामान्य जड जीवांना करता येणार नाहीयेत. म्हणून त्याच्या चरित्राचं आचरण करता येत नाही, त्याच्या चरित्राचं उच्चारण करावं लागतं. उच्चार वेगळा आणि आचार वेगळा असतो म्हणायचं. भगवंत जे आहेत ना, जे करतात त्याला चरित्र असं म्हणतात, पण ते चरित्र बाललीला आहे. भगवंत सगळे जे सवंगडी आहेत, पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या आदी हे सगळेच्या सगळ्या मित्रमंडळी सह हे लीला करतात. आणि भगवंत सांगतात एकटं कधीही खाऊ नये, सगळ्यांनी वाटून खावं आणि सगळ्यांनी देवाण घेऊन खावं. महाराज, काला या शब्दाचा अर्थ तोच आहे. काला म्हणजे संमिश्रता, मिश्रता आपण म्हणतो, एका त्या ठिकाणी एकत्रित येणं याला सुद्धा कालाच असं म्हणतात. तसं भगवंतानी सगळ्या सवंगड्याला, सगळ्या मित्रांना एकत्रित केलं. कोण कोणत्या विचारात असेल काही सांगता येत नाही, ज्याची त्याची चॉईस वेगळी असते, पण सगळ्याला एकत्रित केंद्रीकरण केलं असेल तर ते भगवान कृष्ण परमात्म्याने केलं.